हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 6. शब्दखंडन. ओवी क्रमांक 8. जीव देहे बांधिला, तो बोले एके सुटला, आत्मा बोले भेटला आपण पया. अर्थात देहाला बांधील झालेल्या जीवाची एक महामंत्राने सुटका होते, मुक्ती प्राप्त होते आणि मूळ स्वरूपात आपलीच भेट होते. माऊलींनी मागील ओवीत शिवबंधनाबद्दल सांगितले. या ओवीत ते जीवबंधनाबद्दल सांगत आहेत. शिवामधून जीवाची निर्मिती होते. जीव देह धारण करतो. जीव देह असा काही धारण करतो की त्यायोगे याच देही आणि याच जन्मी सर्व संचित संपुष्टात येईल आणि याच जन्मी येथे सायुज्य मुक्त म्हणून जीवन जगता येईल. जीवन जगताना देह जीवित राहण्यासाठी येथील भौतिक वस्तुजगत वापरावे लागते. भौतिक वस्तुजगत देहादी इंद्रियांना अतीव सौख्य देणारे असते. ते महाआकर्षक असते. त्यामधून मिळणारी भोगापवर्गता इतकी विलोभनीय असते की एकदा उपभोग घेतला की तो आणि त्या अनुषंगाने इतर उपभोग परत परत कसे, केव्हा आणि तेही अमर्याद कसे मिळतील याची ओढ जीवाला लागते. ती उपभोगांची लज्जत कधीही तृप्ती आणि समाधान देत नाही. अशा प्रकारे भौतिक वस्तुजगताच्या उपभोगांच्या लालसेने जीव देहात अडकतो. देहादी इंद्रियांचे उपभोग शमन करणे म्हणजे जगणे अशीच त्याची समजूत होते. इतकेच नव्हे तर देहादी इंद्रियांच्या भोगप्रवृत्तीला जपण्यासाठी जीव नवनवीन उपभोग शोधण्यासाठी मेंदूला प्रोत्साहित करतो. त्यासाठी जे काही करावे लागते ते तो करतो. यामध्ये योगिक आचरण न होता ते अयोगिक होते. उपभोगांच्या नादात प्रमाद होतात. जसे वागू नये तसे बेदिक्कत वागले जाते. अनेक गोष्टी चुरगाळल्या जातात. अंशात्म्याचा विश्वात वास्तव्याला येण्याचा मूलभूत हेतू म्हणजे साक्षी राहून सृष्टीलीला अनुभविणे हा हेतू पूर्णपणे कोठल्या कोठे मागे पडतो. इतकेच नव्हे तर त्या विरुद्ध वर्तन झाल्यामुळे येथे अतृप्त उपभोगांचे संचित अंशात्म्याला झाकोळून घेते आणि त्याला मुक्त न होता परत परत पुनर्जन्म घेण्यासाठी विवश करते. अशा प्रकारे मूलतः शब्दांमुळे शिव जीवात आणि जीव देहात अडकतो. मान सरकवायला तंबूत जागा दिलेला उंट जसा संपूर्ण तंबूचा कब्जा घेतो, तसे देह जीवित राहावा यासाठी भौतिक वस्तुजगताचा उपभोग घ्यायला परवानगी दिलेला देह संपूर्ण जीवन भोगमय करून जीवनाचा ताबा घेते. या जीवन मागे राहते आणि देहाचे भोगप्रवृत्त आयुष्य जगणे सुरू राहते. तथापि असे जरी असले तरीही माऊली सांगतात की जर सुदैवाने योग्य अशा योगगुरूची भेट झाली तर देहासक्तीमधून, उपभोगांच्या आकर्षणामधून जीव बाहेर होऊ शकतो. योगगुरू ओम तत्सत्वम असी या महामंत्राचा उपदेश करतो. हे योगेश्वरा, या विश्वात तूच एकमेव सत्य असून मी तुझाच अंश आहे. या महामंत्राचा अर्थ लक्षात घेऊन केलेल्या त्याच्या पुरश्चरणाने देहामधील त्या अंशात्म्याची चाहूल लागते. येथे आयुष्याला योग्य वळण मिळते. देहोपभोग देह जीवित ठेवण्या इतपतच मर्यादित होतात. अंशात्म्याच्या दर्शनाशी हुरहुर लागते. एकचित्त होऊन महामंत्राचा जप सतत सुरू राहतो. आचरण, चालचलन पूर्णपणे आध्यात्मिक होते. प्रवचनांच्या निमित्ताने सत्संग होतो. विचारात प्रगल्भता येते. यथायोग्य वेळी ध्यानसमाधी साध्य होते. त्याचे दर्शन होते.
जीव देहोपभोगामधून मुक्त होतो आणि त्याचा शिवाशी योग जुळून येतो. यथाकाळी मुक्ती प्राप्त होते आणि साक्षात्कार होतो की त्वम असी, मी तुझाच अंश आहे. सारा खटाटोप ज्याला भेटण्यासाठी केला तो तर मी स्वतःच आहे. येथे माझी माझ्याशीच भेट झाली आहे. मला तर स्वस्वरूप प्राप्त झाले आहे. ओवी क्रमांक 9. दिवसाते उगो गेला तव रात्रीचा द्रोह आला, म्हणून सूर्यो या बोला उपमा नव्हेची. अर्थात आपण शब्दाला सूर्याची उपमा देऊ शकत नाही, कारण सूर्य उगवतो आणि दिवसाला जन्म देतो, तथापि तो त्यासाठी रात्रीला नष्ट करतो. सृजन जेव्हा भंजन न करता होते तेव्हाच ते सृजन असते. असे जेव्हा नसते तेव्हा त्या सृजनाला गौणत्व येते. माऊलींनी येथे सूर्याचे उदाहरण दिले आहे. माऊली सांगतात की हे सत्य आहे की सूर्य उगवतो आणि दिवसाला जन्म देतो, तथापि त्यासाठी तो रात्रीला नष्ट करतो आणि मग दिवसाला जन्म देतो. आपले चांगले करण्याचा आपल्याला निश्चितच हक्क आहे, तथापि त्यासाठी दुसऱ्याचे वाईट होऊन किंवा वाईट करून नुकसान करून आपले चांगले करणे हे केव्हाही योग्य नाही. इतरांचे मातरे झाले तरी चालेल, परंतु माझे छान व्हायला पाहिजे ही राक्षसी वृत्ती झाली. माऊली सांगतात की यामुळे आपण सूर्याची उपमा शब्दांना देऊ शकत नाही. याचे कारण ते पुढील ओवीत सांगत आहेत. ओवी क्रमांक 10. जे प्रवृत्ती आणि निवृत्ती विरुद्धा या हातू धरिती, मग शब्दोची चालती एकलेनी. अर्थात शब्द प्रवृत्ती आणि निवृत्ती अशा दोन विरुद्ध असलेल्यांना एकटाच चालवितो. प्रवृत्ती म्हणजे भौतिक भोगापवर्गतेप्रमाणे आयुष्य जगणे, देहादी इंद्रियांच्या आहारी जाऊन आचरण करणे, अज्ञान, सप्तगुण, अहंकार, अभिमान, अहंमान्यता इत्यादींची जोपासना करणे. निवृत्ती म्हणजे आध्यात्मिक जीवन जगणे, देह जीवाच्या सेवेला आणि जीव आत्म्याच्या सेवेला रुजू करणे. सत्संग, विवेक, संयम, तारतम्य, भक्ती, योगाचरण इत्यादींची जोपासना करणे. माऊली म्हणतात की मागील ओवीत सूर्याबद्दल जे सांगितले त्याप्रमाणे शब्द वागत नाहीत. शब्द प्रवृत्ती आणि निवृत्ती अशा दोन परस्पर भिन्न असलेल्यांना एकटेच भेदभाव न ठेवता चालवितात, विशद करतात, वर्णन करतात. सूर्य दिवस आणि रात्र असा भेद करतो. रात्रीचा बळी देऊन तो दिवसाला जन्म देतो. यामुळे शब्दांपुढे सूर्य गौण आहे. यास्तव आपण सूर्याची उपमा शब्दांना देऊ शकत नाही. याबाबत सूर्य शब्दांपुढे फिका आहे. हरिओम.